तर आज आपण बनवतोय आलू पराठा, मस्त असा टम्म फुगलेला आणि खूप सारी स्टफिंग असणारा, शिवाय खायलाही खूप चविष्ट आणि झटपट होणारा हा आलू पराठ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर मी प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला लगेच सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम आपल्याला पराठ्यासाठी लागणारा पीठ मळून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर पराठे मस्त असे खुसखुशीत होण्यासाठी इथे मी 2 मोठे चमच बेसनचं पीठ घेतलं आहे आणि आपला पदार्थ मस्त असं चटपटीत होण्यासाठी मी इथे ओवा घेतला आहे अर्धा चमच आणि तो असा हातावरती चोळून घ्यायचा आहे। कोणत्याही पराठ्यामध्ये ओवा घातला तर मस्त अशी खूप छान चव येते पराठ्याला। आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता सगळं घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी घालून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। अगदी आपण चपातीला पीठ मळतो तसाच आपल्याला या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपला इथे घट्टसर असा गोळा इथे तयार झालेला आहे। आता यावरती थोडंसं तेल घालून घेऊया आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया। तेल लावल्याने आपला जो पीठ आहे तो मस्त असा मऊसूद राहील। तेल लावल्यानंतर पीठ व्यवस्थित असं 1 मिनिटभरासाठी मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आता झाकण लावून आपण याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूयात। तर आलू पराठा बनवण्यासाठी आपल्याला स्टफिंगसाठी लागणार आहेत बटाटे। तर इथे मी 6 बटाटे घेतले आहेत, मीडियम साईजची उकडून घेतली आहेत। तर आता आपल्याला याला किसून घ्यायचे आहे। तर किसण्यासाठी इथे मी एक बोल घेतला आहे आणि किसणी घेतली आहे। अशा या एकदम बारीक किसणीवरती आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। असे हे बारीक किसून घेतल्याने आपली जी स्टफिंग आहे ती चांगली आपल्या पिठामध्ये बसते, बाहेर येत नाही। त्यामुळे आपल्याला असे हाताने न करता अगदी अशा ह्या बारीक किसणीवरती आपल्याला ते सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे आपले बटाटे किसून झाले आहेत सगळे। आता यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत। तर सर्वप्रथम मी इथे घेतला आहे 2 चमच लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा बारीक करून घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमच धना पावडर, 1 चमच गरम मसाला, अर्धा चमच जिरा, त्यानंतर घालायचं आहे पाव चमच हिंग, अर्धा चमच भाजलेल्या जिऱ्याची पूड, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमच चाट मसाला आणि खूप सारी कोथिंबीर। कोथिंबीर जी आहे ती आपल्याला धुवून आणि पुसून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ओलसरपणा राहणार नाही। त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घेतली आहे थोडीशी आणि ती अशी हातावरती चोळून घ्यायची आहे, म्हणजे मस्त स्वाद उतरतो तिचा पराठ्यामध्ये। त्यानंतर शेवटला मी इथे घेते आहे आलं लसूण पेस्ट 1 छोटा चमच। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचने किंवा हाताने। तर हे बघा, इथे आपला स्टफिंगसुद्धा तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता अगदी पिठासारखा गोळा इथे आपला तयार झाला आहे। ही स्टफिंग अशी घट्टसर होण्यासाठी पुढे मी टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपण जे मळून ठेवलं होतं पीठ ते बघूयात। आता हे आपण पीठ पुन्हा एकदा हाताला थोडंसं असं तेल लावून मळून घेऊया। 10 मिनिटानंतर मस्त असा आपला गोळा हा एकदम असा सैलसर झाला आहे। तुम्ही बघू शकता मळताना असा हा 1 ते 2 मिनटं मस्त असं मळून झाल्यानंतर त्याचे आपण पराठे करायला घेऊयात। तर पराठे बनवण्यासाठी इथे मी एक छोटासा असा उंडा घेत आहे आणि तो असा आपल्याला हातावरती व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आणि त्याचा असा चपटा गोळा करायचा आहे। आता आपल्याला थोडंसं मध्यभागी तेल लावून हाताच्या किंवा अंगठ्याच्या साहाय्याने, जसं आपण मोदकसाठी किंवा पुरणपोळीसाठी करतो वाटी, तशा प्रकारे आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं इझिली आपलं झालं आहे। आता यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता स्टफिंग मी जेवढा आपण उंडा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडंसं मी जास्त घेतलं आहे। आता ते आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये भरून घ्यायचं आहे। एका हाताने दाबत जायचं आहे आणि दुसऱ्या अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला
ती जी पिठाची बाजू आहे ती वरती करून घ्यायचं आहे। अगदी सेम आपण जसं पुरणपोळीला करतो तशीच ही स्टफिंग भरून घ्यायची आहे। स्टफिंग चांगली आतपर्यंत भरून झाली की साईडचे जे पिठाचे काठ आहेत ते आपल्याला अशा प्रकारे वरती उचलून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे। आता हे जर का तुम्हाला एक्स्ट्राचं काढायचं असेल तर काढू शकता किंवा तिथेच दाबून घ्यायचं आहे। आणि हा तयार झालेला गोळा व्यवस्थित असा दोन्ही हातावरती थापून घ्यायचा आहे, म्हणजे आपली स्टफिंग मस्त अशी सगळ्या साईडला पसरली जाणार। आता आपण याला सुकं पीठ लावून लाटून घेऊया। आणि हा पराठा लाटताना आपल्याला अगदी हलक्या हाताने एकदम हा लाटून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता आपली स्टफिंग एवढी भरली आहे, जास्त तरी साईडने वगैरे कुठेही आपल्याला जरा पण बाहेर पडलेलं दिसत नाही आहे। सुका पीठ कमी लावला आहे तरीही अजिबात लाटणीला चिटकत नाही आहे। अगदी इझिली हा पराठा लाटला गेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी मागची बाजूसुद्धा बघू शकता, कुठेही आपला पराठा जो आहे तो स्टफिंग निघायला नाही आहे। तर पराठा आपला रेडी झाला आहे, तो शेकवायला घेऊया। तर आपला मीडियम फ्लेमवरती हा तवा तापला आहे, त्यावरती तेल किंवा घी पहिला आपल्याला घालायचं नाही आहे, फक्त आपल्याला यावरती पराठा घालून घ्यायचा आहे। हलकासा असा 1 मिनिटभर एक साईडने शेकून द्यायचा आणि नंतर आपण साईडने घी किंवा तेल सोडायचं आहे। हे बघा अशा प्रकारे थोडासा असा शेकल्यानंतर एक बाजूने चांगला शेकल्यानंतर तो आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकत असताना वरून आपण घी किंवा तेल टाकायचं आहे, तर इथे मी घी घालून घेत आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते पसरून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं दुसऱ्या साईडने सुद्धा घी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो प्रेस करून शेकून घ्यायचा आहे अगदी दोन्ही साईडने। तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस आपला पराठा जो आहे तो भाजला जात आहे आणि आपली आतली स्टफिंग व्यवस्थित अशी पसरल्यामुळे आपला जो पराठा आहे तो मस्त असा टम्म फुगत सुद्धा आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस भाजला गेला आहे। चला तर मग आता हे आपण काढून घेऊयात। तुम्हाला मी अजून एक पराठा करून दाखवते थोडा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा, त्याने सुद्धा आपली त्या स्टफिंग अजिबात बाहेर निघत नाही। असा हा गोळा बनवून घ्यायचा चपट करून आणि तेलाऐवजी यामध्ये आता आपण सुका पीठ लावणार आहोत आणि त्याने आपण याचा आता वाटीसारखा आकार बनवून घ्यायचा आहे। अजून एक तिसरी पद्धत म्हणजे याच उंड्याला तुम्ही दोन्ही साईडला पीठ लावून पुरीच्या आकारा एवढं वळून घ्यायचं आणि त्यामध्ये स्टफिंग भरायची, त्याने सुद्धा अजिबात स्टफिंग बाहेर निघत नाही। यामध्ये आता ही स्टफिंग भरून घेऊयात आणि मगासारखंच एका हाताने दाबून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने त्या उंड्याला अशा प्रकारे वरती आणत जायचं आणि स्टफिंग भरून झाली की साईडचे जे कडा आहेत त्यांना अशा प्रकारे एकत्र आणून ते बंद करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जर का पीठ निघत असेल तर काढायचं किंवा तिथल्या तिथे ते दाबून घ्यायचं आणि दोन्ही हाताने आता प्रेस करून ते सगळ्यावर स्टफिंग करून घ्यायचं आणि लाटून घेऊयात। तर स्टफिंग घट्ट होण्याकरता काय करायचं, जे आपण बटाटे बॉईल करतो ती आपण 80 to 90% शिजवायची, जास्त ओव्हर कुक नाही करायचं, नाहीतर मग त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त राहतं आणि मग आपलं जी स्टफिंग आहे ती पातळ होते। त्याच्यानंतर आपण जी कोथिंबीर वगैरे धुवून टाकतो ती व्यवस्थित अशी सुकवून घ्यायची आहे आणि बटाटे पूर्णपणे थंड करून नंतरच ती किसायची, हाताने मॅश नाही करायची। आता आपला दुसरा पराठासुद्धा झाला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला शेकून दाखवते। अशा या गरमीमध्ये लहान मुलं खूप कंटाळा करतात जेवायला, पण असं जर का काही चटपटे दिलं तर नक्कीच आवडीने खातील अगदी पोट भरून। तर हा बघा दुसरा पराठासुद्धा आपला आता मस्त असा शेकला गेला आहे, मस्त असा खरपूस रंग आला आहे त्याला आणि टम्म फुगलासुद्धा आहे, तुम्ही बघू शकता। तर हा दुसरा पराठासुद्धा आपला इथे तयार झाला आहे, तो काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सगळे पराठे करायला घेऊयात। तर इथे आपले सगळे पराठे तयार झाले आहेत आणि असे हे पराठे तुम्ही दहीबरोबर सर्व करू शकता। या कडकडत्या उन्हामध्ये ही नक्की रेसिपी तयार करा। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।